सद्गुरुनाथा हात जोडिते अंतन का पाहू उकलून मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शुभ गुरुवार सर्वांना. स्वामींचं सर्वांनी दर्शन घ्या. सर्वांना शुभ गुरुवार. माझं गुरुचरित्र पारायणाची उद्या सांगता होणार आहे. शुक्रवारीच आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता करत असतो, कारण दत्त महाराजांचा निजानंदनाचा दिवस असतो शुक्रवार. तर आपण आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची काय सेवा करावी हे मी पुढे सांगणार आहे. त्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांच्या आपण सेवेत असाल तर दररोज महाराजांची नित्यसेवा चुकवायची नाही. 1 असेल, 3 किंवा 11 माळी जप, तुम्हाला जेवढं वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. उठता बसता करायचा आहे. स्वामी चरित्राचे क्रमश 3 अध्यायाचं वाचन करायचं आहे. श्री सुक्त, पुरुष सुक्त पठण करायचं आहे. गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, तसेच आपल्या व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा पवनाम सुक्त जे स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करताना वापरतात ते पवनाम सुक्त असेल, श्री स्वामी स्तवन असेल किंवा मानसपूजा असेल, तुम्हाला जे काही स्वामी समर्थ महाराजांची सेवा जमेल ती यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला गुरुवारी प्रत्येक दिवशी करायची आहे. नामस्मरण ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे, त्यामुळे नामस्मरण करायचं आहे. तर आज आपण पाहणार आहोत की आपली गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमा हा आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी आपण घेत असतो गुरुपद. स्वामी महाराज आपलं गुरुपद घ्यावं यासाठी आपण सगळे आराधना करत असतो, महाराजांची सेवा करत असतो. त्यांचा कृपेचा हात आपल्या कुटुंबावर, आपल्या सगळ्यांच्यावर राहावा म्हणून महाराजांना विनंती करत असतो. तर गुरुपद आपल्याला त्या दिवशी घ्यायचं आहे. इथून पुढे मी त्याबद्दल व्हिडिओ डिटेलमध्ये टाकणारच आहे. तर आपण 21 दिवसाची स्वामींची सेवा करणार आहोत. सर्वांनी सामूहिक सेवा केंद्रामध्ये सुद्धा होत असतात. तुम्ही अवश्य केंद्राजवळ असेल तर भेट द्या, नाही शक्य त्याने प्रत्येकाने घरात सेवा करा. तर गुरुपौर्णिमा आहे 21 जुलैला. तर आपल्याला ही सेवा सोमवारी 1 जुलैपासून सुरुवात करायची आहे. 1 ते 21 जुलैपर्यंत 21 दिवसाची आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे आहेत. 21 पाठ गुरुपौर्णिमेपर्यंत. आता ज्यांना मासिक धर्म आहे महिलांना, त्यांनी आपली तारीख ठरवून तुम्ही 11 दिवसाचं, 7 दिवसाचं, 21 दिवसाचं यथाशक्ती तुम्ही पाठ करू शकता. ती ग्रंथाला नियम आहेत, अटी आहेत. त्या पद्धतीने ह्याही ग्रंथाला काही नियम अटी आहेत. पण महाराज सोयर सुतक वगैरे काही पाळत नव्हते असं म्हणतात. पण आपण आता महाराजांची जेव्हा सेवा करतो तेव्हा मासिक धर्मामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही. त्यामुळे तुम्ही उरलेल्या दिवसात ही सेवा करू शकता. जर मासिक धर्मामध्येच आला तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीकडून तुम्ही पाठ पूर्ण करून घेऊ शकता. तर या 21 दिवसात तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत. आता जर संततीसाठी असेल तर तुम्ही ब्रह्मचर्य पालन नाही केलं तरी चालेल. नोकरी असू द्या, तुमची कोणतीही समस्या असेल, जी वैवाहिक असेल, नोकरी संदर्भात असेल, मुलांच्या शिक्षणाबाबत असेल किंवा कोणतीही समस्या असेल, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल या 21 दिवसात. तुम्ही जरूर 21 दिवसांचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा आणि अनुभव घ्या. तर तुम्हाला फक्त ब्रह्मचर्य पालन केलं तरीही चालेल, जमल्यास चांगलीच गोष्ट आहे, ब्रह्मचर्य पालन करा. संततीबाबत जर असेल प्रश्न तर त्यांनी ब्रह्मचर्य पालन नाही केलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर मांसाहार कडकडीत वर्ज. 21 दिवस मांसाहार करायचा नाही. जे कोणी पारायणाला बसतील त्यांनी 21 दिवस मांसाहार करायचा नाही. बाकी कुटुंबातील कोण खात असेल तर त्यांना खाऊ द्या, तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त 21 दिवस ब्रह्मचर्य पालन जमलं तर करा, नाही जमलं तरी नका करू. पण तुम्हाला शक्यतो मांसाहार कडकडीत वर्जच करायचा आहे. मांसाहार घ्यायचा नाही. आपण काहीतरी सेवा करत असतो, कारण की आपल्याला काहीतरी हवं असतं, महाराजांनी आपल्याला त्या द्यावं असं वाटत असतं. तर आपली काहीतरी अडचण समस्या सोडवण्यासाठीच आपण सेवा करत असतो. त्यामुळे थोडंसं आपण आपल्या मनावर, आपल्या शरीरावर ताबा ठेवायचा आणि महाराजांची सेवा मनोभावे करायची आहे. तर 21 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि वाचन करायचं आहे. आता कसं वाचन करायचं ते सांगते. संपूर्ण पाठ
म्हणजे 1 ते 21 अध्याय, स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय. या पद्धतीने तुम्हाला दररोज संपूर्ण पुस्तकाचं वाचन करायचं आहे. महाराजांची आरती करायची आहे. त्याचबरोबर आपली ही जी तुळशीची माळ आहे, तर या तुळशीच्या माळेवरती आपल्याला दररोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे स्वामींचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने करायचं आहे. तुम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशा कोणत्याही जो तुम्हाला योग्य वाटेल, जो तुम्हाला असेल तर अशी एक कोणतीही सेवा करा. 11 दिवस स्वामी चरित्र सारामृत 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताची सेवा करा किंवा दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं 21 दिवस संकल्प सोडून सेवा करा. फक्त पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवेला बसाल त्या दिवशी तुमचं नाव गोत्र उच्चारून स्वामींना तुमची इच्छा बोलून संकल्प सोडायचा पहिल्या दिवशी. आणि संकल्पयुक्त सेवेला ही बंधनं असतात. आता जे संकल्प करणार नाहीत त्यांनी सुद्धा मांसाहार वर्ज करा. स्वामींची सेवा आपण करणार आहोत, गुरुपौर्णिमेपर्यंत करणार आहोत. आपण गुरुपौर्णिमेला महाराजांचं गुरुपद घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्या आहेत. आता ज्यांना दत्तबावन्नी वाचायची असेल, ज्यांना दत्तमाला मंत्र वाचन करायचं असेल किंवा ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल, आता गुरुपौर्णिमेच्या आधी 7 दिवस आपण गुरुचरित्राचं पारायणाला बसणार आहोत. त्याबद्दल ही मी माहिती टाकणार आहे. गुरुचरित्राचे नियम हे थोडेफार कडक असतात, त्यामुळे गुरुचरित्र पारायण करताना ते नियम पाळायलाच हवेत. गुरुचरित्र हा कामधेनू मानला जातो, 5वा वेद मानला जातो, त्यामुळे आपल्याला ते नियम पाळून करायचं आहे. पण तेवढे कडक नियम स्वामी चरित्र सारामृताला नाहीत. त्यामुळे तुम्हाला 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृताची सेवा करा. 1 ते आपल्याला 21 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत दत्त महाराजांची स्वामींची जी जी सेवा तुम्हाला जमेल ती करा. स्वामी चरित्र सारामृत हे खूप प्रभावशाली आहे. स्वामी चरित्र सारामृत हे एक असा ग्रंथ आहे की ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्या मार्गी लागू शकतात. तुमची जी काही इच्छा असेल ती संकल्पयुक्त इच्छा बोला, संकल्प सोडा आणि मनोभावे महाराजांची सेवा करा. शक्यतो सकाळी उठल्यानंतर पाठ वाचण्याचा प्रयत्न करा. जास्त उशीर संध्याकाळ वगैरे करू नका, रात्र करू नका. जे ऑफिसला वगैरे जात असतील त्यांनीही सकाळी जरा पहाटे लवकर उठा. 1 तास लागतो या ग्रंथाला वाचायला, तर 1 तास तुम्ही लवकर उठा, हा ग्रंथ पठण करा आणि महाराजांची सेवा करा. सकाळ संध्याकाळ तुम्ही कधीही वाचू शकता, पण शक्यतो सकाळी पहाटे वाचलेली सेवा, केलेली सेवा अतिशय चांगली. तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही दररोज 11 वेळा असं 21 दिवस जप करू शकता किंवा तारक मंत्र अतिशय प्रभावशाली आहे. तारक मंत्राचे अनेक उपयोग माहिती मी आधीही टाकलेली, अपलोड केलेली आहे. तर तारक मंत्र दररोज 11 वेळा म्हणून अशी 21 दिवसांची सेवा देखील करू शकता. तर स्वामी चरित्र सारामृताला जास्त काही नियम नाहीत, फक्त मांसाहार वर्ज करायचा आहे. खंड पाडायचा नाही सेवेमध्ये. 21 दिवस सेवा करणार असाल संकल्पयुक्त तर खंड पाडायचा नाही. आणि सुरुवात ज्या दिवशी कराल त्या दिवशी घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडा. दररोज शिंपडलं तर अतिशय चांगलं. तर या पद्धतीने स्वामींची सेवा करा आणि मेवा खा. तसेच स्वामींची सेवा खा आणि मेवा खा याचा अर्थ काय? महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करा. महाराजांची कोणतीही सेवा संकल्पयुक्त करून पहा, खूप सुंदर अनुभव येतो. आणि अशीच करून पहा निस्वार्थ भावनेने, तरीही महाराज भरपूर देतात. महाराज आपल्या सदैव पाठीशी असतात. तर जरूर महाराजांची सेवा करा. यापुढे अनेक व्हिडिओ टाकणार आहे, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना शुभ गुरुवार.